अजित पवार सध्या 2004 मध्ये आपल्याला शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं नसल्याचा आरोप करतात. पण त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी अनेक लोक लायक होते. त्यांना सोडून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं तर जनतेत चुकीचा संदेश गेला असता. आता अजित पवारांच्या या आरोपांमुळे त्यांच्या स्वार्थाचं गणित उघड झालंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण त्यानंतरही शरद पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री केलं नाही असा आरोप अजित पवार यांनी नुकताच केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी त्यांच्या या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. तसंच ते स्वार्थी नंबर 1 असल्याचं स्पष्ट केलं. सन 2004 मध्ये मला साहेबांनी मुख्यमंत्री केलं नाही असं अजित पवार खासगीमध्ये बोलत आहे. त्यावेळी नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या, पण त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर आर पाटील यांच्यामुळे आल्या होत्या. आर पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो, पण तेव्हा तुम्ही बोलू नका असं सांगत होतात, असं जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की 2004 साली मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, आर पाटील, जयंत पाटील, मधुकरराव पिचड हे लायक उमेदवार होते. पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं असतं तर जनमानसात वाईट संदेश गेला असता. त्यामुळं शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून 5 अतिरिक्त महत्त्वाची मंत्रिपदं राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली. तसंच तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालंय. शरद पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री केलं नाही हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगतायत की मी स्वार्थी नंबर 1 आहे, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.